काय चाललेलं आहे. पाऊस अनेक वेळा झाला, एवढा पाऊस आधीही झालेला आहे, पण एवढं नुकसान आणि हानी ही कदाचित पहिल्यांदाच बघायला मिळते आणि अतिशय चिंताजनक आहे. घाई झाली का? कारण मुख्यमंत्री म्हणते ड्युरेबिलिटी चेक करण्यासाठी 2 खड्डे पडले आणि दुसऱ्याच दिवशी तिथला स्लॅब कोसळतोय. उद्घाटनाची घाई झाली का? तुम्ही त्या सगळ्या उद्घाटनाच्या आलिशान कार्यक्रमामध्ये अडकला होतात वाहतूक कोंडीत. नाही, मला असं वाटतं तातडीने एकतर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने एक इमर्जन्सी डिक्लेअर करावी, आढावा या सगळ्या इन्फ्राचा घ्यावा आणि महाराष्ट्राला काय सत्य आहे हे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट करणं अतिशय गरजेचं आहे. मी सगळ्यांना आवाहन करते, विनंती करते की जेवढा प्रवास टाळता येईल तेवढा टाळला पाहिजे, पण माझी मागणी आहे की या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. मी करप्शन आता म्हणणार नाही कारण का अजून माहिती आलेली नाही, पण जरूर ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किती पैसे खर्च झाले, सेफ्टी ऑडिट झालं का, आणि जर झालं असेल तर ह्या सगळ्याचा नॅचरल डिझास्टरचा विचार केला का नाही जेव्हा या मिसिंग लिंकचा प्लॅन केला, या सगळ्याची उत्तरं महाराष्ट्र सरकारला द्यावी लागतील. लँडस्लाइड झालंय पाटणला आणि 4 जणांचा जीव गेल्याची भीती व्यक्त केली जाते. एनडीआरएफ रेस्क्यू करतंय, पण सगळीकडे तशीच परिस्थिती दिसते. ताम्हिणी घाट बंद करण्यात आलाय. पुण्याहून कोकणात जाणारं सगळी वाहतूक जी आहे ती बंद आहे. मुंबईला जाणारे सगळे मार्ग पूर्णतः बंद झाले. तुम्ही हे कशाचं द्योतक समजताय? नॅचरल कॅलॅमिटी जरी असली तरी पर्यायी मार्ग नसणं किंवा हेल्पलेस होणं नागरिकांनी मोठी नाराजी व्यक्त करतायत सगळे नागरिक. रेल्वे स्टेशन्सला अडकून पडलेले, एसटी स्टँडला अडकून पडलेले. नाराजी तर रास्तच आहे, पण सुरक्षिततेबद्दल कोण विचार करतंय? एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे सरकार करतंय. सातत्याने इन्फ्राचं आमचं सरकार आहे सांगणारं हे सरकार, त्याच्यात जर सुरक्षितता किंवा पर्यावरणाचा विचार नसेल तर उपयोग काय आहे? एक पाऊस पडलाय